नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आजचा एक विषय, स्त्रिया या जास्त आजारी पडतात का हो पुरुषांच्यापेक्षा? विचार करा आणि मला सांगा, येस ऑर नो. येस, स्त्रिया खूप जास्त आजारी पडतात हो. लग्न झाल्यावर तर जास्तच. मला प्रश्न विचारायचा आहे किंवा मला असा विषय घ्यायचा आहे की लग्न झाल्यावरती पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आजारी पडतात का? हो. याला कारण काय? पुरुष. हा, हो. पुरुषांच्यामुळे, नवऱ्यामुळे बायको जास्त आजारी पडते. अंडरलाईन करा आणि विचार करा. हल्लीकडे आपण आजारी पडत नाही. माझ्या लक्षात आलंय, माझं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे वयोमानानुसार. आणि विचार जर का असा केला तर असं वाटतं, लग्न झाल्यावरती पहिले काही दिवस बरं होतं, पण नंतर जसं मूल झालं तसं आजारपण वाढलं. मग विचार केला की असं का झालं, असं का होतंय? मी आसपास सुद्धा बघत असते. आपण म्हणतो ना, पूर्वीच्या माणसांचं रक्त चांगलं बाई, तब्येत चांगली असायची. काय ह्या तरुण पोरी आत्ताच आजारी पडतायत अशा. आपण आत्तासुद्धा असं म्हणतो, पूर्वीसुद्धा हेच आपण ऐकत होतो. तरुण पोरी जास्त आजारी पडतात, त्यांची इम्युनिटी कमी असते, त्यांची सहनशक्ती कमी असते, त्यांची तब्येत कधीच चांगली नसते, कायम रडका चेहरा असतो का नाही? असतो. कारण मी काय मगाशी सांगितलं, नवरा. तुम्ही म्हणा असं कसं काय तुम्ही सगळं नवऱ्याला बोलता? हेच जे खरं ते खरं. काय होतं माहिती आहे का, लग्नाच्या आधी ती मुलगी असते, ती लवकर जेवण खात वगैरे करत असते, जे काय असेल ते. पण लग्न झाल्यानंतर साधारणतः एकत्र कुटुंब असेल किंवा नवरा बायको दोघंच असतील, अजूनही आपल्याकडे असं पद्धत नाही की पटकन जेवून खाऊन आपलं मोकळं निवांत बसलं. नाही आपल्याकडे ही पद्धत. आणि मग नंतर घरात नवरा आलाय जेवायला, मग त्याला वाढलंय, मुलं आली मग जेवायला वाढलंय. ही अजूनही आपल्याकडे अशी काही पद्धत नाही आहे. मग आई म्हणणारी जी असते, म्हणजे आई झाल्यावर, मुलगी आई झाल्यावरती असं मी सांगते तुम्हाला, लग्न झाल्यावर मग ती काय करते, मुलांना जेवायला घालते, सासू सासऱ्यांना जेवायला घालते, नवऱ्याला जेवायला घालते आणि मग घेऊन बसते ताट. मग काही पदार्थ संपलेले असतात, काही पदार्थ असतात. मग आपलं खरवडून शेवटचं सगळं जे असेल ते मसून पुन्हा काय, आणि शिळवड काय फ्रीजमध्ये उरलं असलं तर ते सगळं घेते आणि बसून जेवते. नॉर्मल आई असंच जेवते. गरम गरम कधीही जेवत नाही, खात नाही. म्हणजे थोडक्यात जो काही तिनं आहार स्वयंपाक केलेला असतो, चौरस आहार, तो सगळाच काही ती जेवत नाही. व्यवस्थित जेवण खाण होत नाही, वेळेला होत नाही. नवरा सुद्धा म्हणत नाही तू आधी खा, आपण दोघंही एकत्र बसूया. सुरुवातीला प्रेमाने बसतात, मग त्यानंतर नवरा आपला आपण जीवन घेतो आणि बायको ही सर्वात शेवटच घरातली आई जेवते आणि त्यामुळे तिच्या जेवणाचे हाल. दुपारी सुद्धा अवेळी जेवते, रात्री सुद्धा अवेळी जेवते, किंवा म्हणते राहू दे बाई, कामाने दमले, आता एवढंसं खाते, काहीतरी दूध भात खाते, येऊ खाते आणि झोपतेच. हेच स्त्रियांचं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं याप्रमाणे चुकीचं खाणं पिणं, अवेळी खाणं पिणं, हे त्या गृहिणीला, आईला आजारी पडतं. दुसरी गोष्ट, और समजा आता लहान मूल आहे, रात्री अपरात्री उठतंय होते बाळ, मग त्यावेळेला नवरा म्हणणारा उठत नाही. झोपेचं खोबरं कुणाचं? आईचं. का तर पाजायला तिनंच पाहिजे ना बाळाला. झोपेचं खोबरं आईचं. म्हणजे आजारी पाडायला तिला कोण मदत करतो? नवरा. कारण मदत करत नाही तो. रात्री अपरात्री उठत नाही. उठला तरी म्हणतो मी आज घेणार नाही, मी काल घेतलेलं आहे, उद्या मला कामाला जायचं. झालं. पुन्हा बायकोला आजारी पाडायला कोण कारणीभूत? नवरा. आणि समजा तिला दवाखान्यात जायचं, बरं नाही वाटत आहे, तिला काय वाटतं की नवरा आल्यावर संध्याकाळी जाऊया आपण. नवरा म्हणतो
आता मला काही वेळ नाही, तुझी तू दिवसभरात का जाऊन आली नाहीस, घरातली एखादी गोळी खा, हे तिला म्हणतो. तिला वाईट वाटतं. पुढच्या वेळेला ती आजारी पडलेलं सांगतच नाही, अंगावर काढते. या ठिकाणी तिला पुन्हा तिचं दुखणं अंगावर काढण्यासाठी जबाबदार कोण? नवरा. तिला कुठेतरी बाहेर जावंसं वाटतं, हेंडावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं. सुरुवातीला नवरा तिला काही दिवसच, लग्न झाल्यावर तिला वेळ देत असतो. आणि त्यानंतर नवरा, तुझं तू जा, तुझ्या मैत्रिणींबरोबर जा, तुझं तू काहीतरी कर, मला सारखा त्रास देऊ नकोस, संध्याकाळी आल्यावरती सारखं काय तुझंच ऐकायचं, गप्पा मारायला आपण काय नवीन लग्न झालंय काय, वगैरे वगैरे म्हणून तिच्या कुठल्याही भावना शेअर करत नाही, जबाबदाऱ्या शेअर करत नाही, कर्तव्य शेअर करत नाही, इमोशन्स शेअर करत नाही. सुरुवातीला ती सांगायला जाते, नंतर दुःख वाटून घेते, नंतर ती अशी रडते आणि मग नंतर कुढते. ती सांगायचंच बंद होते, कुढत राहते, नशिबाला कोसत बसते, मला हा असला कसला नवरा मिळाला. पण हे जे नवरे असे प्रकार करतात ते असे पण नसतात की 4 लोकांना सांगावं की बघा बाबा माझा नवरा किती वाईट आहे. असला पण प्रकार नाही. त्यामुळे तो नवरा 4 लोकांच्या समोर सासूद आणि बेस्टच असतो. शांत जावई, किती आमचे जावई बापू शांत आहेत, कर्तबगार आहेत, वगैरे वगैरे. त्यामुळे त्या मुलीलाच सगळेजण बोलतात. म्हणजे पुन्हा या ठिकाणी ती इमोशन्ससुद्धा तिच्या व्यक्त करत नाही, व्यक्त करू शकत नाही कुणासमोर, काही सांगू शकत नाही, मनातल्या भावना सांगू शकत नाही, आनंद सांगू शकत नाही, हसू शकत नाही. यातला कुठलीही गोष्ट केली तरी नवरा म्हणतो हे काय लहान मुलासारखं चाललंय तुझं. थोडक्यात तिची भावनिक उपासमार करण्याची जबाबदारी कोणाची? पण या ठिकाणी नवऱ्याची. म्हणजे या ठिकाणी भावनिक तिला आजारी पाडणं हे कोण काम करतं? तिचा नवरा. हळूहळू हळूहळू ती अशी आत आत कुढायला लागते आणि मग तिची ती कुढलेलं भावना मारलेल्या ह्या सगळ्या दुखड्यांमधनं बाहेर पडतात. चिडचिड, अस्वस्थ, रेस्टलेस. आणि मग हळूहळू तिला चिडकी, रागीट, विक्षिप्त, विचित्र असं म्हणायला लागतं नवरा तिला. मग नवरा म्हणायला लागला की मुलंही म्हणायला लागतात असलीच आहे ती, चिडकीच आहे, मी म्हणून तिच्याशी संसार केला असा हा नवरा म्हणायला लागतो. ती बिचारी बायको डोळ्यातनं टिप्पं घालते, असं असं राग येतो तरी कोणासमोर बोलणार? ना मुलं आपली असतात ना नवरा आपला असतो, कोणासमोर बोलायचं? आईवडिलांना सांगितलं तर आईवडिलांना तो साळसूद वाटत असतो, सासू सासऱ्यांसमोर तर सांगताच येत नाही. ते म्हणणार काहीतरीच आहे तुझं आपलं डोक्यात. म्हणजे या ठिकाणी पुन्हा तिची मानसिक कुचंबणा करण्याचं काम कोण करतं? हा नवरा. बरोबर. एवढंच नव्हे तर तिलाही काही शारीरिक भावना असू शकतात. हा विचार सुद्धा त्या नवऱ्यालाच्या मेंदूत येत नाही. तिची जशी भावनिक उपासमार केली जाते तशी शारीरिक उपासमार सुद्धा तिची केली जाते. तिला प्रॉपर वेळ दिला जात नाही कुठल्याच गोष्टीसाठी. ना तिच्याशी शेअर अँड केअर केलं जातं, ना तिची फिजिकल ओढ तिची पूर्ण केली जाते. याही ठिकाणी मग तिचं ते हळूहळू हार्मोनल इम्बॅलन्स तिचा होत जातो आणि ती डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणजे थोडक्यात ह्याला सुद्धा कारणीभूत कोण? तिची दर महिन्याला पाळी येत असते स्त्रीची. त्यामुळे तिचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, शारीरिक आणि मानसिक. ते सुद्धा तो कधी समजून घेत नाही. उलट स्त्रीलाच काही वेळेला दूषणं दिली जातात किंवा तिला चुकीचं ठरवलं जातं आणि तू आता पहिल्यासारखी राहिलीच नाहीस असं तिला म्हटलं जातं. म्हणजे तिलाच उलट दोष दिला जातो. बऱ्याच वेळेला
पुरुषाची बाहेर अफेअर असतं. स्त्रीला ना घरचे साथ देतात, तो नवरा तर म्हणतो मग तू हल्ली कुठे नीट राहतेस, पाहिजे तर राह नाही तर जा. इन्सिक्युअर, आयुष्यात किती इन्सिक्युअर आहे बघा ती, असुरक्षित भावना घेऊन किती जगते बघा, कोणी तिच्या पाठीशी नसतं. म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की स्त्रीला अशी आणखीन बरीच आपल्याला काढता येतील कारणं शोधून. तर मी तुम्हाला जे म्हटलं की स्त्री जी आजारी पडते ती कुणामुळे, नवऱ्यामुळे. चुकीचं आहे काय माझं, काय सांगा बरं.